हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आत्महत्या केल्यानंतर आत्म्याचे काय होते, आपली आत्मा कुठे भटकत असते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्महत्या. ऊर्ध्वगामी हालचाल, स्थिर हालचाल आणि अधोगती हालचाल. आत्महत्या. आत्महत्येनंतर आत्म्याचे काय होते? आत्मा कोणत्याही प्रकारे मारला जाऊ शकत नाही. हत्या होते केवळ शरीराची. याला आपण देहत्याग असे बोलू शकतो. दुसऱ्यांची हत्या केल्याने आपल्याला ब्रह्मदोष लागतो, पण जेव्हा आपण स्वतःहून स्वतःच्या देहाची हत्या करणे हा खूप मोठा अपराध आहे, खूप मोठा गुन्हा आहे. आत्महत्येचे मोठे पातक आहे. स्वतः आपण ही आत्महत्या करून घेतो, त्यामुळे आत्मा हा भटकत असतो. आपला आत्मा कुठेतरी भटकत असतो, फिरत असतो. असूर्य नाम ते लोका आधेन तमसावृत तास्ते प्रेट्यानी म गती एकी चत्ता होनो जना. आत्मघाती मनुष्य मृत्यूनंतर अज्ञान आणि अंधाराने परिपूर्ण सूर्याच्या प्रकाशापेक्षाही हीन अशा असूर्य नावाच्या जगाला गमन होतात. आत्महत्या ही निंदनीय मानली जाते, कारण धर्मानुसार माणसाला अनेक जन्मानंतर मानवी जीवन मिळते. अशा परिस्थितीत स्वतःच जीवन वाया घालवणे हा मूर्खपणा आणि गुन्हा आहे. असे म्हणतात की आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा आपल्यामध्येच फिरतो. त्याला ना स्वर्गात जाता येते आणि नाही नरकात जाता येते आणि पुन्हा जिवंतही होता येत नाही. अशा परिस्थितीत आत्मा शरीरामध्ये लटकत राहते. अशा आत्म्यांना त्याचे कालचक्र पूर्ण होईपर्यंत कुठेही निवास मिळत नाही. म्हणूनच आत्महत्येनंतर होणारे जीवन अधिक वेदनादायी असते. जीवनाचे चक्र समजून घेणे आवश्यक आहे. जसे पूर्ण पिकलेले फळ खाण्यायोग्य असते, फळ जेव्हा परिपूर्ण होते तेव्हाच तो आपले झाड सोडतो आणि मग स्वतः झाड होण्याच्या मार्गावर जातो. त्याचप्रमाणे जो मनुष्य पूर्ण आयुष्य जगून मरतो तो चांगल्या आयुष्यासाठी निघून जातो. असे म्हटले जाते की मानवी जीवनाचे 7 टप्पे आहेत आणि नैसर्गिक प्रक्रियेनुसार एक पूर्ण झाल्यानंतरच दुसरा सुरू होतो. त्यात योग्य वेळ आणि योग्य क्रम आहे. अशा स्थितीत अकाली मृत्यू झाल्याने या प्रक्रियेमध्ये गोंधळ उडतो. नैसर्गिक कारणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे आत्मे कधीही भटकत नाहीत आणि नियमानुसार त्यांच्या जीवनाचे 7 टप्पे पूर्ण झालेले असतात. परंतु ज्याचा मृत्यू आत्महत्येमुळे होतो त्याचा क्रम पूर्ण न झाल्याने ते अशा प्रकारे लटकत राहतात. उपनिषद म्हणतात की बहुतेक प्रसंगी दुसरे शरीर तत्काळ सापडते, मग ते शरीर मनुष्याचे असो वा इतर कोणत्याही प्राण्यांचे. पुराणानुसार एखादी व्यक्ती मृत्यूच्या 3 दिवसात दुसरे शरीर धारण करते, म्हणूनच तीजा साजरी केली जाते. काही आत्मा 10 आणि काही 13 दिवसात दुसरे शरीर घेतात, म्हणूनच 10वा आणि 13वा साजरा केला जातो. तर काही आत्मा दुसरे शरीर धारण करण्यासाठी 6वा महिना म्हणजेच जवळजवळ 37 ते 40 दिवस घेतात. 40 दिवसानंतरही ज्यांना शरीर मिळत नाही असे खूप कमी लोक असतात. त्यांच्यामध्ये बहुतांश घटना अपघात किंवा आत्महत्या यामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक असतात. असे लोक जर भूत किंवा पूर्वजोनीत गेले असतील तर त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली जाते. शेवटी 3 वर्षांनंतर त्यांना गया येथे सोडतात, कारण जर तो आत्मा प्रेत किंवा पितळ योनीमध्ये गेला असेल तर अशा वेळी ते गयामध्ये राहणे योग्य आहे, कारण तेथूनच त्यांना मुक्ती मिळत असते. ज्यांचा कोणताच वर्तमान नसतो, केवळ भूतकाळ असतो, त्यालाच भूत असे म्हटले जाते. वर्तमानात अडकलेला आत्मा भूत बनतो
आपले जीवन ना भूतकाळ आहे आणि नाही भविष्य. तो सदैव वर्तमान आहे आणि जो वर्तमानात राहतो, जगतो तोच मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकतो. आत्म्याची 3 स्वरूप मानले गेले आहेत. 1. जीवात्मा, 2. प्रेतात्मा आणि 3. सुषात्मा. याचबरोबर जेव्हा एखादी स्त्री मरण पावते तेव्हा तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की जेव्हा एखादी स्त्री गरोदर स्त्री किंवा एखादी तरुण स्त्री मरते तेव्हा ती भूत बनते. जेव्हा कोणी अविवाहित मुलगी मरते तेव्हा तिला देवी म्हटले जाते आणि वाईट कर्म असलेल्या स्त्रीला डायन किंवा डाकिन म्हणतात. या सर्वांची उत्पत्ती त्याची पापे, व्यभिचार, अकाली मृत्यू किंवा श्राद्ध न केल्याने झाली आहे. त्याचप्रमाणे पुरुष मेल्यावर तो भूत, पिशाच, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेताळ किंवा क्षेत्रपाला बनतो. जो व्यक्ती भुकेला, तहानलेला, लैंगिक सुखापासून विरक्त झालेला, आसक्ती, क्रोध, द्वेष, लोभ, वासना इत्यादी इच्छा बाळगून आणि मेलेला मनुष्य निश्चितपणे भूत बनून भटकतो आणि अपघात, खून, आत्महत्या इत्यादीमुळे मरण पावलेली व्यक्ती देखील भुतासारखी फिरत असते. अशा व्यक्तींच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. जे आपल्या आप्ताचे व पितरांचे श्राद्ध व तर्पण करत नाहीत त्यांना त्या अतृप्त आत्म्याचा त्रास होतो. अकाल म्हणजे अकाली. प्रत्येक व्यक्तीला देव किंवा निसर्गाकडून एक विशिष्ट वय मिळालेले असते. एखाद्या व्यक्तीचा खून, आत्महत्या, अपघात किंवा रोगाने सांगितलेल्या वयाच्या आधी मृत्यू झाला तर त्याला अकाली मृत्यू म्हणतात. वरीलपैकी आत्महत्या हे सर्वात मोठे कारण आहे. शास्त्रात आत्महत्या गुन्हा मानला आहे. आत्महत्या करणे हा नक्कीच देवाचा अपमान आहे. मृत्यूनंतर आत्महत्या करणारी व्यक्ती लगेच भूत बनून अनिश्चित काळासाठी भटकत असते. त्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वेदना आणि पश्चाताप हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असतो. तसेच त्याच्या जीवनातील अकाली मरण हे अनिश्चित असते. मृत्यूनंतर जीवाला नवीन जन्म मिळण्यापूर्वी काही काळ सूक्ष्म शरीरात राहावे लागते. पंडितजींचे असे मत आहे की मरणोत्तर थकवा दूर केल्यानंतर संचित विधीनुसार त्यांना परिधान करण्यासाठी योग्य वातावरण शोधावे लागेल. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तो काळही सूक्ष्म शरीरात राहून काढावा लागतो. अशा आत्म्या केवळ आपले मित्र, शत्रू, कुटुंबातील सदस्य आणि परिचितांमध्येच आपल्या अस्तित्वाची ओळख करून देत असतात. भूताची अशांतता त्याच्या जवळच्या लोकांना अगदी हैराण करून सोडत असते. आत्महत्या करणारी व्यक्ती जर खूप असहाय्य असेल तर, जर त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा तो गंभीर तणावामुळे असे करत असेल तर अशा आत्म्याला मुक्ती मिळणे खूप कठीण जाते. मुक्ती मिळणे याचा अर्थ म्हणजे एक तर त्या आत्म्याला नवीन शरीर मिळाले किंवा त्याला मोक्ष प्राप्त झाले. साधू संतांनाही मोक्ष मिळत नाही तर मग आपल्यासारख्या सामान्य लोकांना तरी कसे मिळणार? त्यामुळेच त्रस्त किंवा तृप्त आत्मा मुक्त होत नाहीत आणि मग ते भूत, प्रेत, पिशाच यासारख्या योनी धारण करून भटकत राहतात. अशा आत्मा तेव्हापर्यंत भटकत राहतात जेव्हापर्यंत त्याच्या मृत शरीराची निर्धारित केलेले वय पूर्ण होत नाही किंवा अशा आत्म्याला श्राद्ध, तर्पण अशा धार्मिक कार्यातून मुक्ती मिळत नाही. हिंदू धर्मानुसार आत्महत्या केल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला लवकरच दुसरा जन्म मिळू शकतो. परंतु अट अशी आहे की त्या व्यक्तीने आयुष्यात चांगली कामे केली असतील आणि त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नसेल. अशा शांत मनाचा माणूसही आपल्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला निघून जाऊ शकतो. मात्र तोपर्यंत त्याला सूक्ष्म आत्म्याच्या रूपात राहूनच आपल्या शरीराचे वय भोगावे लागते आणि मग अशा वेळी इथे स्पष्ट होते की अशा व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूपासून मुक्त होणे आणि स्वतःच्या आनंदात स्थित असणे. आत्महत्या करणे म्हणजे तुम्ही अजूनही मानसिकदृष्ट्या परिपक्व झालेली नाहीत. गरुड पुराणात
आत्महत्येचे कारण सांगून मृत आत्म्याच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये मृत आत्म्यासाठी तर्पण करणे, सत्कर्म, दान, पुण्य आणि गीतापठण, पिंडदान करणे, मृत आत्म्याची अपूर्ण इच्छा पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे. हे कार्य किमान 3 वर्ष चालू ठेवावे, तरच मृत आत्म्याला मुक्ती मिळू शकते. तर्पण करून, उदबत्ती वगैरे करून मृत आत्मा तृप्त होतात. समाधानी आणि तृप्त आत्माच दुसरे शरीर धारण करू शकतात किंवा वैकुंठाला जाऊ शकतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.